नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, तुकाराम मुंढे साहेबांचा एक मोठा निर्णय, दिव्यांगांच्या बोगस संस्था, बोगस शाळा यांच्या मान्यता रद्द करण्यात आलेला आहे, त्या बंद करण्यात आलेल्या आहेत। तर मग या बोगस नोंदणी असलेल्या संस्था, बोगस शाळा या नियमबाह्य काम करत होत्या, दिव्यांगांच्या टाळेवरचं लोणी खात होत्या, दिव्यांगांचे पैसे या शाळा संस्था वापरत होत्या, कोणतीही या ठिकाणी दिव्यांगांना मदत करत नव्हत्या, सहकार्य करत नव्हत्या आणि फक्त पैसे खात होत्या। तर दिव्यांगांच्या या सर्व समस्यांसाठी तुकाराम मुंढे साहेबांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत, संस्था बंद करण्यात आलेल्या आहेत, त्यांच्या मान्यता रद्द करण्यात आलेल्या आहे। त्या संदर्भातला नवीन नियम तसेच GR या ठिकाणी काढण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, या GR मध्ये काय माहिती दिली आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अतिशय महत्त्वपूर्ण असा GR या ठिकाणी आलेला आहे, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, काही दिवसापूर्वीच या ज्या बोगस संस्था आहे त्यांची सुनावणी घेण्यात आली, त्यांना परिपत्रक काढून त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि आयुक्तांसमोर तसेच जी काही समिती आहे त्यांच्यासमोर सुनावणी झाली। त्यामध्ये भरपूर शाळा संस्था या बोगस आढळलेल्या आहेत, त्या बोगस शाळा संस्था या रद्द करण्यात आलेल्या आहे। या GR मध्ये काय माहिती आहे ती सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा चालविणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे पट निर्धारानंतर विद्यार्थी संख्या कमी आढळल्याने किंवा इतर कारणास्तव अतिरिक्त ठरलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समायोजनाबाबत सर्वसमावेशक कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग यांचा 30 डिसेंबर 2025 रोजीचा हा GR आहे। मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये बघा, दिव्यांग विशेष शाळा, कार्यशाळा यामधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2024 मधील प्रकरण 4 खालील ज्या तरतुदीनुसार दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा संबंधित संस्थांचे नोंदणी प्रमाणपत्र आयुक्त दिव्यांग कल्याण यांच्याकडून रद्द होणे, तसेच नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण न करणे, तसेच जे काही कर्मचारी आहे त्यांचे पट निर्धारीनंतर पट संख्या कमी झाल्यानंतर आकृतीबंधानुसार कर्मचारी कमी होणे, याप्रमाणे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विहित मुदतीत अन्य शाळा, कार्यशाळांचे समायोजन करण्यासंदर्भातले जो काही शासन निर्णय आहे, दिव्यांग कल्याण यांच्या नियंत्रणाखाली अतिरिक्त संवर्ग कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे इतर अनुदानित उपक्रमांमध्ये समायोजन करण्यासंबंधी तसेच सदर तरतुदीनुसार समायोजनाची सर्व कार्यवाही आयुक्त दिव्यांग कल्याण यांच्या स्तरावर करण्यात येते। सामाजिक न्याय विभागाच्या दिनांक 12 मे 2021च्या शासन परिपत्रकानुसार नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या आदेशाविरुद्ध करण्यात आलेल्या अपीलावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करता येत नाही। त्या उपरोक्त शासन निर्णय परिपत्रकामधील समायोजनासंबंधीच्या कार्यपद्धती मधील तरतुदी ह्या एकत्रित स्वरूपात नसल्याने अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याच्या प्रक्रियेस विलंब होत असल्याने निदर्शनास आले असून परिणामी विभागास अनेक न्यायालयीन प्रकरणांना सामोरे जावे लागते। त्यासाठी राज्यातील शासन मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित विशेष शाळा, कार्यशाळेतून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन विहित मुदतीत होण्याच्या दृष्टीने सुधारित कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार आता या समायोजनासंबंधी निश्चित करण्यात आलेल्या खालील कार्यपद्धतीनुसार या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मग शासन निर्णयामध्ये काय सांगितले बघा, दिव्यांगांच्या विशेष शाळा किंवा कार्यशाळा यामधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी अतिरिक्त संवर्ग कक्ष स्थापन करण्यात आलेला असून तो आयुक्त दिव्यांग कल्याण यांच्या स्तरावरून चालू राहील। अतिरिक्त संवर्ग घोषित करण्याचे अधिकार आयुक्त दिव्यांग कल्याण यांना राहतील। त्यानुसार आता राज्यातील शासन मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित संस्थेचे विशेष शाळा किंवा कार्यशाळेची मान्यता आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी रद्द केल्यानंतर संस्थेच्या विहित मुदतीत केलेल्या अपीलावर अपील अधिकाऱ्यांनी स्थगिती दिलेली नसल्यास संबंधित उपक्रम लगेच बंद करण्याबाबत आयुक्तांनी कार्यवाही करतील। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2024 मधील तरतुदीनुसार उपक्रम बंद झाल्यापासून ते संबंधित अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत कालावधीसाठी आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी त्यांना समान प्रकारच्या उपक्रमांमध्ये हस्तांतरित करावे।
सदर हस्तांतरण तात्पुरत्या स्वरूपाचे असेल. असे करताना आयुक्तांकडून जवळच्या शाळेची क्षमता तात्पुरती वाढवली जाईल आणि त्यानुसार ते विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची त्या शाळा कार्यशाळेमध्ये तात्पुरती नेमणूक करतील. ही कार्यवाही संबंधित कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी समायोजन होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था असल्याने त्यासाठी बिंदू नामावली अनुसरण्याची आवश्यकता नाही. तर मग शाळा संहितेमधील तरतुदीनुसार दिव्यांगांच्या अनुदानित उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीविषयक पट निर्धारण करण्याची कार्यवाही संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, मुंबई शहर उपनगर हे प्रतिवर्षी 15 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करून त्याबाबत अहवाल आयुक्त दिव्यांग कल्याण यांना सादर करतील. पट निर्धारणानंतर पटसंख्या कमी झाल्यास आकृतिबंधानुसार अतिरिक्त ठरलेले जे कर्मचारी आहेत त्यांची यादी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांची यादी आयुक्त दिव्यांग कल्याण तसेच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासन संकेतस्थळ प्रसिद्ध करतील. तसेच संबंधित कर्मचारी अतिरिक्त ठरलेल्या दिनांकापासून त्यांचे समायोजन 1 महिन्याच्या मुदतीत करतील. अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करायची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जे संस्था किंवा शाळा बंद करण्यात आलेल्या आहे, त्यांचे उपक्रम बंद करण्यात आलेले आहे, त्यांच्या मान्यता रद्द करण्यात आलेल्या आहे, त्यांची कार्यपद्धती, त्यातील जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहे त्यांचे समायोजन करण्यात येणार आहे. आणि दुसऱ्या शाळेवर किंवा दुसऱ्या संस्थेवर ज्या ठिकाणी दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवले जातात, ज्या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांना त्या शिक्षकांची गरज आहे, दिव्यांग उपक्रमामध्ये कर्मचाऱ्यांची गरज आहे, अशा ठिकाणी त्या सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही करण्यात येणार आहे. त्या संदर्भातले आचारसंहिता म्हणजे SOP या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीनुसारच आता त्या सर्व कर्मचारी जे बसून राहत होते अतिरिक्त झाल्यामुळे किंवा त्या संस्था बंद पडल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना पुढील कामासाठी लावण्यात येणार आहे की ज्यातून दिव्यांग बांधवांचे कल्याण होईल, दिव्यांग विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल. अशा पद्धतीने हे या GR मधून सर्व दिव्यांग कल्याणाच्या योजनांसंदर्भात सर्व कर्मचारी हे माहिती देतील. तर अशा पद्धतीने हा GR आहे मित्रांनो. सदर शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. तुकाराम मुंढे साहेबांनी या ठिकाणी अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे की ज्या ठिकाणी दिव्यांगांना गरज आहे तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांच्या ज्या काही समस्या आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहे त्या या ठिकाणी कमी होणार आहे. तर मग मित्रांनो, हा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तुम्हाला अजून याविषयी माहिती हवी असेल तर हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल आणि सविस्तरपणे तुम्ही माहिती घेऊ शकता. अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.